बालमित्रांनो, मी आहे फुलराणी. मला फुलं खूप आवडतात. चला मग आपण आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या फुलांची ओळख करून घेऊया. हा आहे गुलाब. गुलाबला फुलांचा राजा असं म्हणतात. याला इंग्लिशमध्ये रोज आणि हिंदीत गुलाब असे म्हणतात. गुलाबाच्या फुलाला खूप सुंदर वास येतो. हे आहे जास्वंदाचं फूल. ह्याचं इंग्लिश नाव हिबिस्कस असं आहे, तर हिंदीत याला गुडहल असं म्हणतात. हे आहे निशिगंधाचं फूल. निशिगंधाची फुलं गुच्छांमध्ये येतात. निशिगंधाच्या फुलाला खूप सुंदर वास असतो. याला इंग्लिशमध्ये ट्यूबरोज असं म्हणतात, तर हिंदीत रजनीगंधा असं नाव आहे. हे आहे कमळाचं फूल. हे आपले राष्ट्रीय फूल आहे. याला इंग्लिशमध्ये लोटस असं म्हणतात, तर हिंदीत कमल असं नाव आहे. ही आहेत गोकर्णाची फुलं. गोकर्णाला इंग्लिशमध्ये बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी फ्लॉवर असं म्हणतात. हिंदीत अपराजिता असं नाव आहे. हे आहे अबोलीचं फूल. अबोलीच्या फुलाला इंग्लिशमध्ये फायर क्रॅकर फ्लॉवर किंवा क्रॉसेंड्रा फ्लॉवर असं म्हणतात. हिंदीत सुद्धा याला अबोलीच म्हणतात. हे आहे अनंताचं फूल. याला इंग्लिशमध्ये गार्डेनिया किंवा केप जॅस्मिन असं म्हणतात. हिंदीत सुद्धा याला अनंत असंच नाव आहे. हे आहे झेंडूचं फूल. याला इंग्लिशमध्ये मॅरीगोल्ड असं म्हणतात, तर हिंदीत गेंद असं नाव आहे. आपल्या प्रत्येक सणावाराला आपण या झेंडूचं तोरण लावतो. ही आहेत जुईची फुलं. याला इंग्लिशमध्ये जॅस्मिन असं म्हणतात, तर हिंदीत जुही असं नाव आहे. इंग्लिशमध्ये जाई, जुई, मोगरा अशा फुलांना जॅस्मिन असंच म्हणतात. हे आहे शेवंतीचं फूल. याला इंग्लिशमध्ये क्रिसॅन्थेमम असं म्हणतात, तर हिंदीत गुलदाउदी असं नाव आहे. हे आहे पांढरं शुभ्र पारिजातकाचं फूल. यालाच प्राजक्त असंही म्हणतात, तर इंग्लिशमध्ये नाईट जॅस्मिन असं म्हणतात. हिंदीत हरसिंगार असं नाव आहे. ही आहे रातराणी. रातराणीची फुलं ही रात्री उमलतात म्हणून याला रातराणी असं नाव आहे. इंग्लिशमध्ये याला नाईट ब्लूमिंग जॅस्मिन किंवा लेडी ऑफ नाईट असं म्हणतात. हिंदीत रातराणी असं म्हणतात. रात्री जेव्हा याची फुले उमलतात तेव्हा त्याचा खूप सुंदर वास येतो. हे आहे चाफ्याचं फूल. ह्याला इंग्लिशमध्ये प्लुमेरिया किंवा फ्रँजीपानी असं नाव आहे, तर हिंदीत याला चंपा म्हणतात. आणि हा आहे सोनचाफा. याला इंग्लिशमध्ये गोल्डन चंपक असं नाव आहे, तर हिंदीत याला स्वर्णचंपा असं म्हणतात. ह्याला अतिशय सुंदर वास असतो. ही आहे कर्दळ. कर्दळीलाच इंग्लिशमध्ये कॅना लिली किंवा इंडियन शॉर्ट असं नाव आहे, तर हिंदीत कर्दल असं म्हणतात. ही आहेत एकझोराची फुलं. याला मराठीत जंगलाची ज्योत किंवा पेंडकुली असं म्हणतात, तर हिंदीत रुक्मिणी किंवा जंगल की जुही असं नाव आहे. हे आहे बोगनवेलचे फूल. ह्यालाच इंग्लिशमध्ये बोगनविलिया असं नाव आहे, तर हिंदीत कागजी फूल असं म्हणतात. ही आहेत मधुमालतीची फुलं. ह्याचा सुद्धा खूप छान वास येतो. ह्याला इंग्लिशमध्ये रंगून क्रीपर किंवा चायनीज हनीसकल असं म्हणतात. हिंदीत याला मधुमालती किंवा झुमका बेल असं नाव आहे. ही आहेत मोगऱ्याची फुलं. मोगऱ्याच्या फुलाला इंग्लिशमध्ये जॅस्मिन असं म्हणतात, तर हिंदीत याला मोगरा असंच नाव आहे. मोगऱ्याच्या फुलाला देखील अतिशय सुंदर वास येतो. ही आहेत कदंबाची फुलं. याला बर्ड फ्लॉवर ट्री असं नाव आहे, तर हिंदीत सुद्धा याला कदंब असेच म्हणतात. कदंब ही एक औषधी वनस्पती आहे. हे आहे बर्ड ऑफ पॅराडाइज प्लांट. ही आहेत पिवळी धमक आरकवधाची फुले. याला मराठीमध्ये भावा असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये गोल्डन शॉवर किंवा पर्जिंग कॅसिया असं म्हणतात. हिंदीत अमलतास असे नाव आहे.
ही आहेत जाईची फुलं. ह्याला इंग्लिशमध्ये इंडियन जॅस्मिन असं नाव आहे. ही आहेत कुंदाची फुलं. याला हिंदीत सुद्धा कुंद असंच नाव आहे, तर इंग्लिशमध्ये डाउनी जॅस्मिन किंवा स्टार जॅस्मिन असं म्हणतात. ही आहे कण्हेर. कण्हेरला इंग्लिशमध्ये ओलिएंडर असं नाव आहे, तर हिंदीत कण्हेर असं म्हणतात. ही आहे पिवळी कण्हेर म्हणजेच येलो ओलिएंडर. याला हिंदीमध्ये पिली कण्हेर असं म्हणतात. ही आहेत ट्यूलिपची फुलं. हा आहे सोनटक्का. ह्याचा वास सुद्धा खूप सुंदर असतो. ह्याला इंग्लिशमध्ये व्हाईट जिंजर लिली किंवा बटरफ्लाय लिली असं म्हणतात, तर हिंदीत गुलबक्कावली असं नाव आहे. हे आहे सूर्यफूल. ह्याला इंग्लिशमध्ये सनफ्लॉवर असं म्हणतात, तर हिंदीत सूरजमुखी असं नाव आहे. ही आहेत अस्टरची फुले. हे आहे डेझर्ट रोजचे फूल. यालाच ॲडेनियम असंही नाव आहे. मराठीत याला वाळवंटी गुलाब किंवा हिंदीमध्ये रेगस्तानी गुलाब असं आपण म्हणू शकतो. हे आहे तगरीचं किंवा चांदणीचं फूल. याला हिंदीमध्ये चांदणी असं नाव आहे, तर इंग्लिशमध्ये क्रेप जॅस्मिन असं म्हणतात. ही आहेत सुंदर आणि आकर्षक डॅफोडिलची फुले. ही आहेत शंकासूर किंवा संकेश्वरची फुले. याला इंग्लिशमध्ये पिकॉक फ्लॉवर असं म्हणतात, तर हिंदीत मोर का फूल असं नाव आहे. ही आहेत नीलपुष्पी. ह्यालाच मॉर्निंग ग्लोरी असं नाव आहे, तर हिंदीत याला कलादाना किंवा बेशरम असं म्हणतात. ही आहेत चेरी ब्लॉसमची फुलं. ह्याला जपानीमध्ये साकुरा असं नाव आहे. ही आहे पीस लिली. ह्यालाच मराठीत नागफणा असं नाव आहे. ही आहेत आकर्षक जांभळ्या रंगाची ऑर्किडची फुलं. ही आहेत घाणेरीची फुलं. ह्याला इंग्लिशमध्ये लॅन्टाना किंवा वाईल्ड सेज किंवा श्रब वर्बिना असं नाव आहे. ह्याला हिंदीत राईमुनिया असे म्हणतात. ही आहेत धोत्र्याची फुले. याला जिम्सन वीड किंवा थॉर्न ॲपल असं नाव आहे. हिंदीत याला धतुरा असं म्हणतात. ही आहे नागदामिनी. यालाच इंग्लिशमध्ये स्पायडर लिली असे म्हणतात, तर हिंदीत याला सुदर्शन का फूल असंही नाव आहे. ही आहेत सुंदर वासाची बुचाची फुलं. याला आकाशनिंब असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये याला इंडियन कॉर्क ट्री फ्लॉवर्स असं म्हणतात, तर हिंदीत आकाशनिंब असं नाव आहे. ही आहेत जरबेराची फुलं. या फुलांचा बुकेमध्ये वापर केला जातो. ही आहेत गुलमोहराची फुलं. याला इंग्लिशमध्ये रॉयल पॉइंट सियाना किंवा फ्लॅम्बॉयंट असं नाव आहे, तर हिंदीत याला अग्निवृक्ष असं म्हणतात. ही आहेत कार्नेशनची फुलं. बुकेमध्ये यांचाही भरपूर वापर केला जातो. याला हिंदीत गुलनार असं म्हणतात. ही आहे शाल्मलीची म्हणजेच शेवरी किंवा काटेसावर याची आकर्षक गुलाबी फुलं. याला इंग्लिशमध्ये रेड सिल्क कॉटन ट्री फ्लॉवर असं म्हणतात, तर हिंदीत सेमल असं नाव आहे. हे आहे डेझी फ्लॉवर. हे आहे खसखशीचे किंवा अफूचे फूल. याला इंग्लिशमध्ये पॉपी फ्लॉवर असं म्हणतात, तर हिंदीत याला पोस्त का फूल असं म्हणतात. हे आहे अलमंडा फ्लॉवर. यालाच गोल्डन ट्रम्पेट फ्लॉवर असंही नाव आहे. ही आहेत पळसाची फुलं. याला इंग्लिशमध्ये फ्लेम ऑफ फॉरेस्ट असं म्हणतात, तर हिंदीत टेसू, केसू किंवा ढाक असं नाव आहे. ही औषधी वनस्पती आहे. हे आहे सोनामुखीचं फूल. ह्याला स्वर्णाक्षरी असंही म्हणतात.
इंग्लिशमध्ये याला मॅक्सिकन पॉपी किंवा प्रिकली पॉपी असं म्हणतात. हिंदीत याला सोनामुखी असंच नाव आहे. ही सुद्धा एक औषधी वनस्पती आहे. हे आहे कांचन वृक्षाचं किंवा कांचनारचं फूल. याला इंग्लिशमध्ये माउंटन इबॉनी फ्लॉवर असं नाव आहे, तर हिंदीत याला कचनार असं म्हणतात. ही आहेत रुईची फुलं. इंग्लिशमध्ये याला क्राउन फ्लॉवर, तर हिंदीत याला मदार किंवा आक का फूल असं नाव आहे. ही आहेत झेनियाची फुलं. याला हिंदीत जुगनू का फूल असं म्हणतात. ही आहेत सदाफुलीची फुलं. याला इंग्लिशमध्ये पेरिविंकल असं नाव आहे, तर हिंदीत सदाबहार असं म्हणतात. याला गेलार्डिया किंवा गलांडा असं म्हणतात. याचंच नाव इंडियन ब्लँकेट फ्लॉवर असं सुद्धा आहे. ही आहेत कॉस्मॉसची फुलं. या फुलांना विशेष वास नसतो, पण रंग मात्र खूपच आकर्षक असतो. ही आहेत तेरड्याची फुलं. यालाच काही भागात गौरीची फुलं असंही म्हणलं जातं, कारण गौरी गणपतींमध्ये गौरी आवाहनाच्या वेळेला ही फुले गौरीला वाहिली जातात. याला इंग्लिशमध्ये गार्डन बाल्सम किंवा रोज बाल्सम असं नाव आहे, तर हिंदीत याला गुल मेहंदी असं म्हणतात. ही आहेत कडुनिंबाची फुलं. याला इंग्लिशमध्ये मार्गोसा ट्री असं नाव आहे, तर हिंदीत नीम असं म्हणतात. ही सुद्धा औषधी वनस्पती आहे. ही आहेत सप्तपर्णाची फुलं. यालाच मराठीमध्ये सातवीण असंही म्हणतात. याला इंग्लिशमध्ये डेव्हिल्स ट्री किंवा स्कॉलर ट्री असं म्हणतात. हिंदीत याला छतिवन असं नाव आहे. ही सुद्धा औषधी वनस्पती आहे. हे आहे लांगलीचं फूल. यालाच इंग्लिशमध्ये ग्लोरी लिली असं म्हणतात, तर हिंदीत याला कलिहारी किंवा अग्निशिखा असं नाव आहे. ही सुद्धा औषधी वनस्पती आहे. ही आहेत कोरांटीची फुलं. याला सैरेय किंवा सहचर असं नाव आहे, तर याला इंग्लिशमध्ये पॉक्युपाईन फ्लॉवर असं म्हणतात, तर हिंदीत वज्रदंती असं नाव आहे. हा आहे उन्हाळ्यात सगळीकडे बहरणारा पिवळा गुलमोहर. याला इंग्लिशमध्ये येलो फ्लेम ट्री किंवा गोल्डन फ्लॅम्बॉयनेट असं म्हणतात. यालाच हिंदीत पीला गुलमोहर असं नाव आहे. ही आहेत सगळीकडे दिसणारी छोटी छोटी ब्लू पोर्टर वीडची फुलं. ही आहेत रेड बटन जिंजरची फुलं. ह्या झाडाला पाणी कमी लागत असल्यामुळं सुशोभीकरणासाठी या झाडाचा वापर केला जातो. ही आहेत शिरीष वृक्षाची फुलं. याला इंग्लिशमध्ये लेबॅक असं नाव आहे, तर हिंदीत सीरस असं नाव आहे. हे देखील औषधी झाड आहे. हे आहे ब्रह्मकमळाचं फूल. याला क्वीन ऑफ नाईट किंवा नाईट ब्लूमिंग सीरस असं म्हणतात, तर हिंदीत याला ब्रह्मकमल असं नाव आहे. ब्रह्मकमळाचे फूल हे रात्री उमलते. ही आहे रान अबोली किंवा एकबोली. यालाच इंग्लिशमध्ये श्रिम्प फ्लॉवर असं म्हणतात. हे झाड अगदी अबोलीच्या झाडाप्रमाणे दिसतं, पण याच्या फुलाला एकच पाकळी असते, म्हणून याला एकबोली असं म्हणतात. तुम्हाला जर ही फुलं आवडली असतील तर लाईक करा, शेअर करा,